दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा दुधी भोपळा, 8 ते 10 काजू घेतलेले आहेत, 8 ते 10 बदाम घेतलेले आहेत आणि एक मोठी वाटी साखर घेतली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि पाठीमागचा भाग कट करून काढत आहे चाकूच्या सहाय्याने। आपल्याला हवे तेवढाले तुकडे करून आपण हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे। चला, दोन्ही साइड कटचे टोक मी कट करून घेतलेले आहेत आणि आता याचे दोन मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। याला आपल्याला हवं तसं लहान मोठ्या साइज मध्ये कट करून किसून घ्यायचं आहे। तर हे मी इथे एक किसणी घेतलेली आहे। या किसणीला हे मीडियम साइजचं किस पडतं, हे एकदम मोठं पडतं आणि हे एकदम बारीक पडतं। तर मी मीडियम साइजच्या किसनं पूर्ण आपला दुधी भोपळा किसून घेणार आहे। दोन्ही कद्दूचे तुकडे आपण एकदम छान असे किसून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही याचे साल देखील काढून किसून घेऊ शकता। मी इथे नॅचरल कलर येण्यासाठी याचे साल काढलेले नाही आहेत। शक्यतो साल काढलं तरी चालतं, नाही काढलं तरी चालतं। चला तर हे दोन्ही तुकडे मी किसून घेतलेले आहेत। त्याच्या बिया वगैरे अजिबात घेतलेल्या नाही आहे। बिया लागेपर्यंत याचा मध आहे तेवढं मी इथे किसून घेतले। गॅसवरती कढई ठेवून गॅस ऑन करून घेतलेला आहे। घरचं साजूक तूप आपण यामध्ये 2 चम्मच घालणार आहोत। तूप घट्ट आहे, तुम्हाला हवं तेवढं तूप घालू शकता यामध्ये। तूप पातळ झालं की यामध्ये आपण किसून घेतलेला दुधी भोपळ्याचा किस घालून घ्यायचा आहे। पूर्ण किस घालून आलटून पलटून आपल्याला खमंग असा परतवून घ्यायचा आहे। पाच ते 7 मिनिटं इथे मी एकदम सुवास दरवळेपर्यंत आलटून पलटून याला भाजून घेतलेला आहे तुपामध्ये। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी इतकं दूध। दूध मी इथे एकदम फुल क्रीम घातलेलं आहे। रात्री दूध तापवून घेतलं होतं आणि वाटीभर दूध मी क्रीम सगट काढून घेतलं होतं, ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। परत एकदा मिक्स करून घेते आणि याला 2 ते 3 मिनिटं असंच शिजत घालायचं आहे, जेणेकरून आपल्या हलव्याला एकदम छान असं टेक्स्चर येईल आणि खायला देखील एकदम चविष्ट लागेल। तर 2 ते 3 मिनिटं असं शिजत घालायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर परत एकदा आपण प्लेट काढून बघणार आहोत। एकदम छान असं हलव्याला आपला क्रीमी टेक्स्चर दिसत आहे। परत एकदा पलटून घ्यायचं आहे। ते मिक्स करून झालं की यावरती आपल्याला घालायचं आहे आपण घेतलेली 1 वाटी साखर। इथे गोड आपल्याला जसं हवं असेल तसंच साखर वापरायचे, कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकतो। पूर्ण यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा मिक्स करून झालं की 3 ते 4 मिनिटावरती हलवा आपण असंच झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून साखरेच्या पाण्यामध्ये देखील आपला हलवा एकदम शिजून छान बनू शकेल। 2 वेळेस 7 ते 8 मिनिटावरती हलवा छान शिजवून घेतलेला आहे। आता साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये असाच हलवा शिजू द्यायचा आहे आणि हे पूर्ण पाणी आटेपर्यंत असंच मिक्स करत करत शिजवून घ्यायचं आहे। परत एकदा 5 ते 6 मिनिट मिक्स करत करत आपल्या साखरेचं पूर्ण पाणी विरघळेपर्यंत हलवा मिक्स करत करत तयार करून घेतलेला आहे। हे बघा, आता पूर्ण साखर देखील विरघळलेली आहे आणि किसमध्ये एकजीव झालेली आहे। तर इथे चला आपला हलवा बनून तयार आहे। तर यावरती आपण घालूया ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। इथे ड्रायफ्रूट मिक्स करून झाले की आपला हलवा तयार झालेला आहे। चला तर आता काढून घेऊया। इथे हलवा आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले। आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।